नमस्कार. तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो. आज 23 मे दुपारचे 3 वाजत आहेत. आज आपण आजचा आणि उद्याचा 23 मे आणि 24 मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम मान्सूनबद्दल जर पाहायचं गेलं तर 19 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झालेला होता या पट्ट्यातून. आता काल थोडंफार 22 मे रोजी अंदमानचे जे उत्तर भाग आहेत तसेच बंगालच्या उपसागराचा जो दक्षिण भाग आहे हा मान्सूनने व्यापलेला आहे. तसेच श्रीलंकेचा 50% भाग मान्सूनने काल 22 मे रोजी व्यापलेला आहे. आणि आता पुढे 3 ते 4 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. याच्यानंतर सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर एक मध्य प्रदेशपासून महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रापर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय आहे. तसेच याच भागातून एक पश्चिम बंगालपर्यंत ट्रफ लाईन सक्रिय आहे. तसेच खाली दक्षिण महाराष्ट्रापासून केरळपर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे. आता याच ट्रफमुळे कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो अरबी समुद्रावरून थोडंफार दक्षिण महाराष्ट्रात येतोय, बंगालच्या उपसागरावरून मराठवाडा मध्य महाराष्ट्रात येतोय. त्याच्यामुळे या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस मेघगर्जनेसह मागील 2-4 दिवसापासून सक्रिय आहे. तसेच बंगालच्या उपसागरावर या भागात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय कालच झालेलं आहे. आता आज 23 तारीख आहे. उद्या याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल, त्याच्यानंतर डीप डिप्रेशन आणि त्याच्यानंतर चक्रीवादळात सुद्धा याचं रूपांतर होणार आहे. याची दिशा ही प्रत्येक मॉड्यूल वेगवेगळं दाखवत आहे. काही मॉड्यूल हे म्यानमारच्या दिशेने जाण्याचा अंदाज दाखवत आहे, तसेच काही मॉड्यूल हे असेच पश्चिम बंगालच्या दिशेने पुढे येण्याचा अंदाज दाखवत आहेत. याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोतच आणि अपडेट पण तुम्हाला वेळोवेळी नक्कीच देऊ. याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 23 मेचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर जिल्हा वाईज. तर आज जी कोणत्या तालुक्यातून पावसाची शक्यता जरा जास्त दिसत आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज, आजरा, चंदगड, शिरोळा तसेच बावडा हे जे तालुके आहेत, शाहूवाडी, पन्हाळा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी या पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर, लांजा तसेच संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूणखेड या पट्ट्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सातारा जिल्ह्यात खटाव, कराड, पाटण, कोरेगाव तसेच मान, दहिवडी, फलटणचा आसपासचा भाग, खंडाळा तालुक्याच्या आसपासचा भाग या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे. याच्यानंतर इंदापूर, बारामती, दौंड, सासवडचा काही भाग स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच श्रीगोंदा, जामखेड, आष्टी, शिरूर याच्यानंतर करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, नॉर्थ सोलापूर तसेच अक्कलकोट या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आहे. तसेच सांगली जिल्ह्यात कवठे महांकाळ, जत, तासगाव, मिरज, शिराळा, पलूस, विटा, आटपाडी या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी राहील. पुणे जिल्ह्यात मुळशी, बोर, हवेली, वेल्हे या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले. पुणे सिटी या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज एका दुसऱ्या ठिकाणी राहील. आता हे जे तालुके सांगितलेत असं काही नाही की ह्या सर्वच तालुक्यातून मेघगर्जनेसह सार्वत्रिक असा पाऊस होईल असं काही नाही आहे. थोड्याफार क्षेत्रासाठी स्थानिक ढग निर्माण झाला तरच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आहे. सार्वत्रिक असा हा पाऊस नाही आहे. याच्यानंतर जिल्हा वाईज जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला 23 मेचा तर आज कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिसत आहे थोड्याफार क्षेत्रासाठी. तसेच रत्नागिरी, सातारा, पुणे, सोलापूर, सांगली या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील. तसेच नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, अहमदनगर, बीड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी हा जो पट्टा आहे, नांदेड, लातूर, धाराशिव या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या पट्ट्यात तसेच गोंदिया, भंडारा या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आजसाठी दिसत
आहे, या पट्ट्यातून पावसाची शक्यता नाही आहे. तसेच पालघर, ठाणे, रायगड पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या पश्चिम भागात एका दुसऱ्या ठिकाणी, त्र्यंबकेश्वरच्या आसपास स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही आहे आजसाठी, म्हणजेच 23 मे साठी. याच्यानंतर उद्या 24 मे रोजी सुद्धा कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी. सांगली, सोलापूर, धाराशिव, सातारा, रत्नागिरी, पुणे या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी दिसत आहे. लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, भंडारा, अमरावती, अकोला, जालना, परभणी, बीड, अहमदनगर या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज एका दुसऱ्या गावासाठीच होऊ शकतो. अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही आहे. हे जे वरचे जिल्हे आहेत, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई या पट्ट्यातून पावसाची शक्यता 24 मे रोजी कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे. याच्यानंतर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर तापमान थोडंफार उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, जालना, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यातून या सर्व जिल्ह्यातून तापमान हे 40° ते 41° दरम्यान राहण्याचा अंदाज आजसाठी आणि उद्यासाठी राहील. तसेच 42-43 पर्यंत सुद्धा पोहोचू शकतं. राहिलेले जे जिल्हे आहेत दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यातील या पट्ट्यातून 39° ते 40° दरम्यान. विदर्भातील हे सर्व जिल्हे 40° पर्यंत तापमान पोहोचेल. तसेच हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यात सुद्धा 40° पर्यंत तापमान पोहोचण्याचा अंदाज आज आणि उद्यासाठी राहील. मुंबई विभाग व कोकण विभागात 36° ते 37° दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आज आणि उद्यासाठी आहे. त्यानंतर हा झाला आपला हवामान अंदाज. हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच 23 मे साठी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, पुणे, रायगड तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर, अहमदनगर, नांदेड, परभणी, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज येलो अलर्ट या सर्वच जिल्ह्यातून दिलेला आहे. तसेच बीड, छत्रपती संभाजीनगर, ठाणे या 3 जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात हवामान खात्याने उष्ण दिवस व उष्ण रात्र राहण्याचा अंदाज हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यातून कोणतेच अलर्ट नाही आहेत, पण स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या जिल्ह्यातून सुद्धा राहील. पण सार्वत्रिक असा नसेल, कुठेतरीच मेघगर्जना व एका दुसऱ्या गावासाठी पाऊस होऊ शकतो. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.